नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सह प्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा आणि त्यासाठी आपण कलकत्त्यामध्ये येऊन दाखल झालेले आहोत. या ठिकाणी कलकत्त्यामध्ये महाराष्ट्र मंडळसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मोठमोठे उपक्रम राबवत असतं आणि त्यानिमित्ताने अनेक मराठी कुटुंब एकत्र येतात. हाजरा रोड कलकत्ता इथे राहणाऱ्या श्वेता योगेश कुलकर्णी चोपडा या वहिनींना आज आपण बोलतं करणार आहोत. श्वेता वहिनींनी आवर्जून सांगितलेलं आहे, श्वेता योगेश कुलकर्णी चोपडा असा उल्लेख करा म्हणून. ते कुटुंब वाट बघतं आहे. चला भेटूया या कुटुंबाला. नमस्कार, मी श्वेता कुलकर्णी चोपडा. कलकत्त्याच्या एका शाळेमध्ये मी शिक्षिका आहे. मी इथं कलकत्त्यामध्ये महाराष्ट्र मंडळ कलकत्त्यामध्ये ॲज अ ट्रेझरर कार्यकारिणी म्हणून काम करते आणि ह्याच्या अतिरिक्त सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये मी वुमेन्स फोरमची ॲक्टिव्ह लेडी मेंबर आहे. सोशल मीडिया तर मला भरपूरच आवडतं. सगळे मला ॲज अ सेल्फी क्वीन राणी म्हणून ओळखतात. भाऊजी, तुम्ही लवकर लवकर आमच्या घरी या. आम्ही वाट बघतो आहे. वी आर वेटिंग फॉर यू. जल्दी जल्दी আসুন আর আমরা সব আপনার জন্য অপেক্ষা করছি. छेती छेती आ जाओ हुन असी बैठे हैं ਤੁਹਾਡੇ स्वागत के लिए. नमस्कार. नमस्कार. हे काय असतं? हे आपलं कलकत्त्याचं नवीन गुडचं संदेश. गुडचा संदेश. पण नवीन गुडचा संदेश असलं तरी होम मिनिस्टरचं गुड आदेशमध्ये दडलेलं आहे, माहिती आहे का? हो हो. घ्या उखाणा. कलकत्त्याचा रसगुल्ला, कलकत्त्याची काली, माझा योगेश आहे लय भारी. मला वाटलं याच योगेशला रोज कालीचं रूप दाखवत, काली मातेचं. बरोबर. द्या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझी मुलगी. हॅलो. माझा मुलगा. बर. माझी सासूबाई. नमस्कार आई. माझी आई. नमस्कार. माझा भाऊ. नमस्कार. माझे काका. नमस्कार. माझी काकू. नमस्कार. माझी वहिनी. नमस्कार. माझी मावशी. हो. माझे अजून मामे भाऊ सगळे आम्ही हे एक फॅमिली आहे. महाराष्ट्र मंडळ कलकत्ता. किती छान. चला आता सुरुवात करूया आजच्या गप्पात. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण तुमचं? माझं बालपण कलकत्त्यालाच झालंय. मी इथं शिकलेली आहे. मी सगळं शिक्षण वगैरे इथे कलकत्त्यात? नाही, इथं काही मी 12वी पर्यंत होती. मग मी पुण्याला होती शिकायला. 12वी नंतर? हो, 12वी नंतर मी पुण्याला होती. आई बाबा कुठे होते? माझे वडील आहे पंढरपूरचे आणि आई आहे गोव्याची. बरं. पण कामानिमित्ताने बाबा कलकत्त्याला आले 50 वर्ष आधी आणि महाराष्ट्र निवासमध्ये काम करत होते. तुमचं बालपण कुठलं? कलकत्ता में बॉर्न एंड ब्रॉट अप. अच्छा. एजुकेशन यहीं पर, ग्रेजुएशन भी यहीं पर और बिजनेस भी यहीं पर. सब यहीं पर? यहीं पर. अच्छा किया. हाँ, सब आपको मिला भी यहीं पर? यहीं पर. है ना. मग तुम्ही पुण्याला गेले? हो, मग मी पुण्याला गेली शिकायला. ॲक्च्युली माझ्या वडिलांना कळालं की मी ह्याच्याशी बोलते. थांबा. कधी बोलत होता हे वडिलांना कळलं? तेव्हा कितवीत होता? तेव्हा मी असेल 11वी 12वी. हे कुठे राहायचे तेव्हा? हे ॲक्च्युली आमचं असं आहे की सामनेवाली खिडकी प्रकरण आहे. अच्छा. समोर खिडकी होती. सामनेवाली खिडकी. ये खिड़की और सामने वाला खिड़की. अच्छा, वैसे था. हाँ, मग तुम्ही बघत होता का यांच्याकडे? नाही, हे बघायचे मला. मी कधीच नाही पाहायची. एक मिनिट. ते बघतायत हे तुम्हाला कसं कळायचं? कारण का मग ह्यांनी सगळे त्यांचे मित्रांना पाठवलं बोलायला माझ्याशी. फिर क्या हुआ? फिर वैसी बातचीत में फ्रेंडली वी यूज टू मीट एंड टॉक. वी यूज टू गो आउट. जाते थे बाहर में. सडनली वी फेल्ट कि गुड फ्रेंड्स, मोर देन गुड फ्रेंड्स. किसको लगा ऐसे? मेरे को लगा. आपको लगा? अच्छा अच्छा. तो फिर मैंने ये पुणे चले गए थे. जब पुणे से वापस आई तो नाही, पण पुन्हा मग का पाठवलं तुम्हाला? बाबा म्हटलं की तुझं आता वय अभ्यास करायचं आहे. बरोबर आहे. आणि आम्ही महाराष्ट्रीयन आहे, देशस्थ ब्राह्मण. आणि मला नाही पटणार की असं काही पंजाबीत तू गेलेली. तर अजून नको कलकत्ता, तू चल पुण्याला आता शिकायला. तर मी तिथं शिकत होती. गेले पुण्याला? हाँ, मग मी पुण्याला गेले. हे इथंच. आपको पता चला ये जा रही है? हाँ. खुश हो गए थे आप उस वक्त? खुश नहीं, खुश तो था नहीं.
तो मतलब ठीक है, पढ़ने जा रहा, ठीक है, कोई बात नहीं, करियर का सवाल है, गुड इम्पॉर्टंट तो आफ्टर दॅट उसका स्टार्टेड मिसिंग. अच्छा, पण तुम्ही फोन केला का त्यांना? नाही, तेव्हा फोन नव्हता एवढं, तेव्हा पत्र होतं. अरे वा. तर हे मला पत्र लिहायचे पुण्याला. तर माझे जे नेबर आहे त्यांचा घरचा पत्ता मी दिला होता, तर ते मला आणून द्यायचे. राणी पत्र आलं, लवकर ये. तर मग मी धावून धावून जायची. आणि मला ते वारसुद्धा माहीत होतं की इथनं आझाद हिंद गाडी तेव्हा जायची फ्रायडेला, आणि संडेला पुण्याला पोचायची, आणि मंडेला मला ह्यांचं पत्र मिळायचं. असं आम्ही 2-3 वर्ष पत्राने किती पत्र काढलं. लिहिलीत तुम्ही? अनगिनत यानी वो सब इकट्ठा करते तो एक बुक पब्लिश हो जाता था. 4-5 बुक हो जाता है. 4-5. मग तुम्ही पण तिकडनं उत्तर पत्रातूनच द्यायचे? हो, मी सुद्धा पत्र लिहायची. पण मग फायनली कधी डेअरिंग केलं? मग परत कलकत्त्याला कशा आल्या तुम्ही? ॲक्च्युली मग बाबा माझ्यासाठी स्थळं पाहायला लागलीत पुण्यात. तर मी म्हटलं, बाबा मी तर आता ह्याच्याशीच लग्न करणार आहे, आता काही पण होऊन दे, मला ह्याच्याशीच लग्न करायचं आहे. मग माझे वडील म्हणाले की आपण महाराष्ट्रीयन, आमचं जे कल्चर एकदम वेगळं आहे, आणि ही लोक पंजाबी, तुला थोडा टाईम लागेल. मी म्हटलं टाईम वाईम काही नाही, आता मला त्याच्याशीच करायचं आहे लग्न. पहिल्यापासून तुमचा स्वभाव ॲग्रेसिव्ह असा? हो, असंच आहे. लहानपणापासून? लहानपणापासून जे करायचं म्हणजे करायचं. बरोबर आहे. मग केलं तुम्ही? हा, मग सगळ्यांच्या आशीर्वादाने मी लग्न केलं. कितना साल हुआ? 19 years. 20 यानी ये इंसिडेंट्स को मैं कहूँ कि हादसे को. हाथ से. बघितलं, मला आपलं मनात आलं, मग माझ्या हिंदीचा प्रॉब्लेमच आहे ना, म्हणून. कैसा लग रहा है अभी? गुजर रहा है. स्टिल एक्सपिरियन्सिंग. किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला झाली आमच्या 18 वर्ष, आणि आम्ही एकामेकाला 25 वर्ष झाली ओळखतो. ओळख. हो. मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? एकदा हा म्हटला आपण पिक्चर बघायला जाऊया. कुठे? इथे कलकत्त्यात? इथंच कलकत्त्यामध्ये. तर मी म्हटलं ठीक आहे, मी प्रयत्न करते, तू माझं वेट कर, मी येते. तर तो म्हटलं ठीक आहे, मी वेट करेन थिएटरच्या बाहेर, तू येशील पण टाईमवर येशील. त्यावेळेस तर मोबाईल नव्हताच. तर मी म्हटलं ठीक आहे, मी नून शोसाठी येते, तू मेरा वेट करना, मैं आऊंगी. तो म्हटलं ठीक आहे. मग जेव्हा मी घरातनं निघायला लागली तर माझे बाबा होते घरात. कुठे चालली? मी म्हटलं मी चालली ट्युशनला. ट्युशनला चालली? कुठं नाही जायचं, चुपचाप घरात बसायचं, घरात थांब, घरात, बाहेर नाही जायचं. आणि तिथं तो मला माहीत होतं वेट करत आहे. मग 2 तास झाले, 3 तास झाले, 4 तास झाले. मग तो आपल्या खिडकीसमोर आला, आणि तिकडनं त्यांनी अशी 3दा ते जे बटन नसतं ऑन ऑफ केलं, म्हणजे आय लव्ह यू. हे वेगळं टेक्निक आहे आय कलकत्त्यामध्ये. लव्ह यू. 3दा लाईट ऑन ऑफ केला की आय लव्ह यू. मग तुम्ही पण तिकडे? हो, मग मी सुद्धा ऑन ऑफ करायला चालू केलं, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. माझे बाबा येत आहेत, आई येत आहेत, भाऊ होत आहे, म्हणतात राणी हे चालवलं काय आहे, सारखं सारखं तू ऑन ऑफ करतीये. म्हटलं काय नाही, असं चेक करत आहे. वडिलांनी आयुष्यभर चेक ठेवला पण काही उपयोग झाला नाही. या रागावतात कधी? कभी गुस्सा करते? हो. 365 दिन में गुस्सा कितना दिन करते हैं, ऐसा अगर पूछे तो? बोलना मुश्किल है, वो बरसात कभी भी हो सकता है. दहशतीत राहता येतो ते 18 वर्ष. हा माऊली का असं केलं त्यांचं? काय कधी ना? पाऊस पडेल म्हणतात त्या. काय आहे ना, महाराष्ट्राचं रक्त आहे. कधी गरजतं. ह्या वाटतच नाही इतकी वर्ष इथे आहेत. किती मोकळा ढाकळा स्वभाव आहे माऊलीचा, आणि असाच तो स्वभाव. मला असं वाटतं की तो मोकळा ढाकळा खरेपणा आहे ना, त्याच्याचमुळे घरात ही ऊर्जाही दिसते आहे. आता या ठिकाणी मी घरात काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात. हो. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. प्रयत्न करेन. वेळ 1 मिनिटाची. अशी चिकमोत्याची माळ. वेळ सुरू झाली. चिक मोत्याची माळ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरि ओम विठ्ठला.
30 सेकंद झालेली आहेत. 30 सेकंद राहिली. कबूतर जा जा जा. कबूतर कबूतर. देऊ नका, देऊ नका. 10, 9, 8. चांदीची अन्नपूर्णा. शिवाची कोण बेलजोड. 10, बैलगाडी 8, बैलगाडी सरका सरका सरका. 6, 5, 4, 3. अभिनंदन. बसा. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचं कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुमच्या घरात आली. थँक्यू. आणि 1 मिनिटामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्ही आणलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला. वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे भेटवस्तू. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि या स्वागताबरोबर आता तुम्हाला बोलायचं आहे या दोघांबद्दल. तर सगळ्यात आधी मम्मी के पास माइक देतो. बहू हमारी अच्छी है. फ्रॉम हार्ट शी इज वेरी गुड लेडी. आणि तुमच्या सगळ्यांनी मिळून ते ओळखलं तर बक्षीस तुम्हाला मिळणार. चालेल. न बोलता दहा. काय सुंदर काढलंय. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पुढचं चित्र तुम्ही काढायचं. दहा. मला सांगा हे कॉक्रोच कलकत्त्यातलं आहे का? अभिनंदन. अभिनंदन. थँक्यू. ओ. तुम्ही कधी केलाय का रसगुल्ला? नाही, मी फक्त खाते. अभिनंदन. अभिनंदन. सॅव्हलन कडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू.
खूप बोलता हे तर काय आता लपून राहिलेलं नाही, पण त्या बोलण्यातनं वेळ काढून तुम्ही जर 5 मिनिटं बोलायचं असेल तर 10 सेल्फी काढता तेवढ्यात. मी भरपूर सेल्फी काढते. मला सेल्फी क्वीन नाव पडलेलं आहे. कायम फोनवर असता तुम्ही. हो, कायम फोनवरती असते. पण जितक्या तुम्ही असं म्हणता ना सोशल मीडियावरती छावून आहे, मी ॲक्टिव्ह आहे, पण तितकाच स्वभाव तुमचा भोळा आहे हो, असंही म्हटलंय कोणीतरी. खरंय? खरे सगळ्यांवर दादागिरी करता. खरे. घरात पण दादागिरी हां, तुमच्या बरोबर सुद्धा करणार आहे. जोपर्यंत तुम्ही सेल्फी देणार नाही तुम्हाला जाऊ देणार नाही. दरवाजाकडेच बसलोय म्हणून. जेव्हा राग येतो ना तेव्हा पटकन तुम्ही असं काही वाक्य बोलता त्याच्यामुळे समोरच्याचं मन दुखावतं. त्याच्यात बदल झाला तर सगळ्यांना आनंद मिळेल असं नाही वाटत? नाही, असं मला भरपूर वाटतं. काही पण म्हणजे मी माझा राग कंट्रोल नाही करू शकत. पण तो केला पाहिजे ना. हो, केला इतकं पाहिजे. चांगलं आहात तर मग थोडक्यासाठी कशाला? नाही, मी आणि प्रयत्न करणार. सगळ्यांची मी माफी मागते जर कधी कोणाला मी चुकूनही दुखवलंय तर. हे मोठ्याने वाचाल तुम्हीच, कारण हे कोणीतरी लिहिलेलं आहे. मग माझ्यावर नको या, मी उगाच. वाच. मोठ्याने. हां, 1 2 3. खूपच अट्टी आहे. स्वतःला शहाजी शहाणी. हो, शहाणी समजते. राणी शहाणी. तेवढ्यात कविता केली त्यांनी. खूप ओरडून बोलते. खूप जोरात बोलते. मी ॲक्च्युली मी प्रोफेशनल एक टीचर आहे, शिक्षिका आहे. तर ओरडून ओरडून बोलायची ती क्लासमध्ये सवय झाली आहे. तर घरात सुद्धा बोलते, बाहेर पण मला बोलते. सांगा, ह्या झाल्या तुमच्याबद्दलच्या काही तक्रारी. स्वतःमध्ये बदल करायचा असेल खरंच या तक्रारी ऐकल्यावर तर कुठला बदल करा? मी प्रयत्न करेन की माझा राग मी एकदम कंट्रोल करेन आणि अजून आनंदात सगळ्यांना ठेवेन. आता कोणाची क्षमा मागायची असेल तर काय माग? सासूबाईंची डायरेक्ट क्षमा मागत आहे. जर माझ्या कारणामुळे मी तुम्हाला कधी दुःख पोचवलं तर मम्मी प्लीज आप मुझे माफ करिए. आई एम सॉरी. तुम्ही आज सॉरी म्हणायचं तर किसको कहेंगे अगर सॉरी कहना है तो? मैडम को बोलेंगे अगर मेरे लिए कोई इनको दुख पहुंचा, मेरा कोई बात से इनको खराब लगा, इफ शी इज हर्ट एवर इन माई लाइफ, इन हर लाइफ बाय एनी ऑफ माई एक्शंस एंड वर्ड्स, आई एम सॉरी फॉर दैट एंड आई विल मेक अमेंड्स सो दैट आई डोंट रिपीट इट अगेन. आणि हा स्वभाव मला आवडतो. तुम्हाला 2 तास शांत बसा असं सांगितलं तर कधीच नाही, होणारच नाही. इम्पॉसिबल टास्क आहे. इम्पॉसिबल. मी इकडनं निघणार आणि मुंबईला जाणार, कारण आम्ही लवकरच यानंतर येणार आहोत ते चंदीगडमध्ये. पण तिथे जात असताना मला जर कोणी इकडनं एअरपोर्टवरती तुम्ही बंगाली भाषेतलं काय शिकलात असं जर मला विचारलं कलकत्त्यात जाऊन, तर मला एक 4 वाक्य शिकवू शकाल का तुम्ही? जरूर. बंगालीमध्ये हां, मग आम्ही तुम्हाके भालोबाशी. म्हणजे काय? मी तुम्हाला पसंत करते. अरे क्या बात आहे. मग असं मी काय म्हणायचं की आम्ही तमाके भालोभाषी. हा, आम्ही हो तुम्हाके भालोबाशी. बरं ठीक आहे, भालोभाषी. भालोबाशी. दुसरं वाक्य? आम्ही मिष्टी खाबो. आम्ही मिष्टी खाबो. म्हणजे मला गोड खायचे. मिष्टी नाही खाबो. मिष्टी खाबो ना. खाबो ना. तिसरं? आम्ही गल्प करबो. आम्ही गल्पो करबो. हे गल्पो करबो म्हणजे मी काय? बोलणारच. मी बोलणार. आणि चौथं? तारातारी आश्वेन. तारातारी आशबेन म्हणजे काय? लवकर लवकर यायचं परत. अरे किती छान, किती छान, किती छान. जसं आपण म्हणतो ना निघताना की येतो आम्ही, तसं लवकर लवकर यायचं. काय म्हणाला? तारो तारो तारातारी आश्वेन. तारातारी आशबेन. अरे वा, काय मस्त, किती छान. याच नोटवर मला असं वाटतं आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे
पैठण. अभिनंदन. आणि तुम्हाला ही आजची आठवण झी मराठीकडून. या दोघांना आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.